चौथ्या अध्यायाचे ओव्या आपल्यासमोर आहेत. रामचरितमानसात चौपाई आणि दोहे असतात, मनाचे श्लोक असतात, गीतेचे श्लोक असतात, अभंग असतात तुकारामाचे, या ओव्या आहेत. आणि ओव्या अभंग वृत्तात असल्यामुळे त्याला अभंग ज्ञानेश्वरी असं नाव आहे. एरवी लक्षात घ्या, 18 अध्याय 700 ओव्या गीता, 18 अध्याय 9000 ओव्या ज्ञानेश्वरी, 18 अध्याय जवळजवळ 17,000 ओव्या अभंग ज्ञानेश्वरी. हे जास्त का करावं लागलं? सोपं करून सांगण्यासाठी, उदाहरणं देऊन स्पष्ट करण्यासाठी. हे लक्षात घ्या. चौथा अध्याय आहे, त्याच्यात भगवंतानी आपल्या जन्माचं रहस्य सांगितलं आहे. मी अवतार का घेतो, एक त्याच्यात एक आणखीन एक रहस्य दडलेलं आहे. आपण ओव्या वाचायला लागूया म्हणजे तुम्हाला कळेल. फार सोपा आणि फार सुरेख असा अध्याय आहे. अध्याय चौथा अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे गीता अध्याय चौथा. सुरुवातीला ज्ञानदेव बोलत आहेत. संजयही बोलत नाही, भगवंतही बोलत नाही. ज्ञानदेव सांगतात, श्रवणेंद्रियासी आज उजाडले, निधान देखील गीतारूप. आज श्रवणेंद्रियाला प्रकाश कशाचा? गीतेचा. गीतेचा प्रकाश डोळ्यानं आहे का? आपण काही प्रसंग बघत नाही आहोत, आपण संवाद ऐकतोय. म्हणून दिवाळी कुठली आहे तर कानांची दिवाळी. गीतारूप सांगितलेलं आहे. श्रवणेंद्रियासी आज उजाडले, निधान म्हणजे ठेवा, खजिना. निधान देखील गीतारूप. आता हा संसार झाला मोक्षमय, स्वप्न हेची होय साचा ऐसे. जे स्वप्न खरं झाल्यावर जो अनुभव येईल तो आत्ता हा संवाद आपण ऐकणार आहे, भगवंत आणि अर्जुन यांचा. त्यावेळेला आपल्याला वाटेल, अरे वा, स्वप्न सत्य झालं. आता हा संसार झाला मोक्षमय. जो संसार आपल्याला असार वाटत होता तोच आता मोक्षमय झाला. आणि संसार सगळा स्वप्न वाटत होता तो सत्यात उतरला. स्वप्न सत्य हे तत्त्वज्ञानाचे शब्द आहेत. संसाराचा आपण अनुभव घेतो, तो अनुभव आपल्याला सत्य वाटतो, हे संतांना पटत नाही. सत्य नाही आहे रे, ते अनित्य, मिथ्य नाही आहे. तू पत्नीच्या जवळ आहेस, पत्नी तुझ्या जवळ आहे, हे अनित्य आहे. कारण क्षणाक्षणाला, श्वासाश्वासाला तुम्ही एकमेकापासून दूर जाणार आहात. हा मुलगा तुला जन्मलेला आहे, बरोबर, पण काही काळाने तो शाळेला जाईल, पुढे उच्च शिक्षणासाठी बाहेर जाईल, पुढे परदेशात सुद्धा जाईल. हे लक्षात ठेव, वियोगार्थ मिलन होते न्याय हा जगाचा. वियोगार्थ मिलन, मिलन होतं तेच वियोगार्थ. हे आणखीन एक सूत्र आहे. कुठलाही अनुभव घ्यायचा असेल तर तो घेता घेता संपत असतो, हे लक्षात ठेवा. बटाट एवढा कसा आहे हे बघून सांगता येणार नाही. लाडू कसा आहे हे नुसता वास घेऊन सांगता येणार नाही. कारण वास घेतला, छान आहे, याच्यात वेलची घातलेली दिसते, पण लाडू कसा आहे याचं उत्तर नाही आहे, कारण लाडू उरला आहे. लाडू कसा आहे हे तेव्हाच कळेल ज्यावेळेला लाडू संपत जाईल. हे अगदी लक्षात घ्या. लाडूचा पहिला घास घेतला, छान आहे. दुसरा घास घेतला, अरे वा, याच्यात किसमिस घातलं आहे. तिसरा घास घेतला, अरे वा, याच्यात लाडू संपत जातो आहे आणि मला अनुभव येत जातो आहे. हे जीवनाचं महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवा. आणि मग काय बरी भेट झाली होती, काय थोड्या वेळासाठी नाही. आपण भेटतो ते वियोगासाठीच भेटतो. आपण जीवन जे जगतो ना ते मृत्यूकडे निघालेलंच जगतो. हे हा महत्त्वाचा विषय सांगितला आहे. ज्ञानाचा विचार आधीच मधुर. ज्ञानाचा विचार आधी मधुर म्हणतात. आपल्याला तो वृक्ष वाटतो, पण वक्ता कोण आहे? वक्ता साक्षात भगवंत आहे. बघा, ज्ञानाचा विचार आधीचं मधुर, वरी वक्ता थोर जगजेठी. जगजेठी म्हणजे जगातला ज्येष्ठ भगवंत, तो वक्ता आहे. आणि भला श्रोता. श्रोता कोण आहे? जरा हे घ्या, तुला मिळते ते. वक्ता कोण आहे लक्षात ठेवा. आणि भला श्रोता भक्तराज पार्थ. अर्जुन श्रोता आहे. एक लक्षात ठेवा, अर्जुनाचे निमिषे म्हणजे निमित्ताने, मिशे शपोट फोड्या म्हणजे निमित्ताने, दुहते झाले गरोद्देशे. अर्जुन कोण आहे? वत्स आहे. पार्थो वत्स, हा वासरू आहे. आणि वासरूनी धुशा मारल्याशिवाय गाय पाना सोडत नाही.
जर एखाद्या गाईचं वासरू मेलं तर ती दूध देणंच बंद करते. दुसऱ्या वासरांनी नाही, तिला ते कळतं बरोबर. आणि वासराला हे कळत नाही. आपल्या अनुदिनी अनुतापे तापलो, त्याच्यात ही एक ओळ आहे. लोकांना कळत नाही अर्थ. नंतर तुम्ही बघा त्याचा अर्थ की वासराला कळत नाही की ढुशा दिल्यामुळे दूध निघतं. प्रत्येक वेळा काय वासरू मोठं झालं ढुशा देते, दूध असेल तरच येईल ना. पण पाहणं असूनही ती सोडत नाही वासरांनी ढुशा दिल्याशिवाय. इथे पार्थच आहे ना, पार्थो वत्सा सुधीर भोगता. हा वत्स आहे ना, तो दुधाचा भोगता, म्हणजे अत्यंत चांगला सेवन उपभोग घेतोय तो सुधीर, धीरवान आहे. धी म्हणजे बुद्धी, सुधी, आणि धीर म्हणजे धैर्यवान, करेजियस अँड वाईज असा श्रोता येतो. आपण तसे जर झालो ना तर गीता आपल्याला अगदी आई जसं वासराला दूध पाजते तसं गीता दुग्धम गीतामृतम महत, हे दूध हे मोठं अमृत आहे, ते आपल्याला मिळेल. आता सोपं आहे बघा. आणि भला श्रोता भक्त राज पार्थ योग आला येथ आगळा हा, तया तदा म्हणजे तेव्हा राया लागी म्हणे तो संजय थोर भाग्य होय अर्जुनाचे. आता संजय म्हणतो थोर भाग्य होय अर्जुनाचे की तो कृष्णनाथ तया सवे येथ संवादे अत्यंत प्रेमभरे. संवादे म्हणजे संवाद करतो, अत्यंत प्रेमभराने साक्षात कृष्ण संवाद करतोय. अर्जुनाचं काय भाग्य. वस्त्राची ज्या घडी, हे नेहमी आपण उदाहरण देतो. दुकानात आपण जातो, अशा घड्या ठेवलेल्या असतात साड्यांच्या, आणि आपण सांगतो ती तिकडून चौथी साडी काढा. तो काढतो आणि उघडून दाखवतो ना. घडी, उघडी किंवा विघडी. घडी असते त्यावेळेला ते बीज आहे, आणि इथे विस्तार. घडी आहे त्यावेळेला ते ज्ञान आहे, आपण म्हणूया परमार्थ, हा सगळा प्रपंच. आणि एवढं पुरे नाही म्हणून तो तुम्हाला साडी नेसून दाखवतो. माहिती आहे ना तुम्हाला, हे दुकानात हे बघा कसे दिसत आहे वहिनी, वहिनी कशा दिसतात ह्या दादला सांगतो नेसून, गंमत बघा. हा सगळा प्रपंच आहे. घडी, उघडी, विघडी. घडी त्यांनी उघडली आणि मला ती विघडी, बिघडी नाही आहे, विघडी, घडीची विघडी. फोल्डेड होतं ते अनफोल्ड झालं, अनफोल्ड झालं. आता काय गंमत होते बघा. वस्त्राची ज्या घडी मोडिता साचार त्रैलोक्य विस्तार दिसू लागे. ही वस्त्राची घडी म्हणजे ज्ञान वस्त्र आहे, त्रैलोक्य विस्तार, सगळ्या त्रैलोक्याला व्यापणारी ही घडी आहे. हे ज्ञान आहे. ज्ञान पकड तो हा निराकार परी आकारला देहधारी झाला पार्थासाठी. मुळात हा परमात्मा परमेश्वर आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला देह नाही आहे. अर्जुनासाठी त्यांनी देहधारण केलेलं आहे. आणि अर्जुनासाठी आता तो ही सगळी गीता सांगतोय, उपदेश, कारण त्याला अर्जुनाबद्दल एवढं प्रेम आहे. कृष्ण हा गवळी आहे, उपनिषद गायी आहे. कृष्ण गाय नाही, लक्षात ठेवा. दोघधा गोपालनंदना. उपनिषद सर्वोपनिषदो गावो. गावो म्हणजे गायीचा, गौ गाव, गौ गाय, अनेक गायी. उपनिषद या गायी आहेत. आणि किती सुंदर आहे बघा. गायींचे रंग निराळे असतात पण दुधाचा रंग एकच असतो. तसं उपनिषद निरनिराळे ऋषींनी लिहिलेले आहेत, पण त्यातला संदेश एकच आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय, या सगळ्या उपनिषदांच्या गाईचं दूध गोपाळ कृष्णाने एका भांड्यात काढलं, त्याला नाव गीता, आणि ते आपल्या वासरांना तो पाजतोय. बरं, वासराचं पिऊन झाल्यानंतर घरातल्या वासरांना, घरात वासरं म्हणजे आपण लहान मुलं वगैरे, आपल्याला दूध नाही का मिळत, पण वत्साचे निमिष हे अगदी लक्षात ठेवा. वासरूच नसेल तर दूध नाही. इथे आता इथे 2-3 श्लोक अगदी रहस्य आहे बघा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान् मनवे प्राह मनु इक्ष्वाक हे ब्रवीत. इक्ष्वाको 4 नावं लिहिलं तिथे. तो म्हणतो इमं विवस्वते, विवस्वान म्हणजे सूर्य. हा तुला जो योग सांगतोय ना, म्हणून मी धर्माची संस्थापना करतो, स्थापना नाही. स्थापना माझ्या आधी झालेली आहे. विश्व निर्माण करणारी जी शक्ती आहे ना, तिने विश्व निर्माण केलं, हीच धर्माची संस्थापना आहे. कारण विश्व निर्माण केलं तेव्हाच धर्म निर्माण झाला. तुम्ही अगदी लक्षात ठेवा, पहिलं धर्मतत्व ग्रॅव्हिटेशन. विज्ञानाचा दृष्टिकोन वाटेल, पण हे अगदी खरं आहे.
सगळ्या धर्मांना कुठल्याही धर्म वरती उडी मारली तर तो खालीच येणार. बायबल टाकलं खाली येईल, कुराण टाकलं खाली येईल, गीता टाकली खालीच येणार आहे. सगळ्या धर्मांना पहिलं धर्मतत्व ग्रॅव्हिटेशन. हे तुम्ही विज्ञान वगैरे कन्फ्यूजच होऊ नका. आणि मग पुढची धर्मतत्व, मग हिंदूची धर्मतत्व निराळी असेल, आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. हा आमचा धर्म आहे, पुत्र धर्म. बाकीच्यांनी टेक केअर ऑफ युअर पेरेंट्स, हे एक फक्त सूत्र आहे, धर्म नाही आहे. याच्यामुळे फॅमिलीची धारणा होते. धारणात धर्मम इत्याहू, भीष्माचार्यांनी सांगितलं आहे. जी सूत्र किंवा जी तत्व समाजाची धारणा करतात, व्यक्तीची धारणा करतात, कुटुंबाची धारणा करतात, त्याला धर्म म्हणतात. धारणा करतो तो धर्म. धारणा म्हणजे सस्टेन, कंटेन, रिटेन, मेंटेन, हे जे सगळे शब्द आहेत ना ते धारणामध्ये येतात. पुत्रधर्म, आईवडिलांची काळजी. पुत्रधर्म ते करणार आहेत हां. आणि मी मातृधर्म, पितृधर्म. पितृधर्म मातृधर्म त्यांनी माझी काळजी घ्यायची. पुत्र म्हणून माझा जो धर्म आहे, कर्तव्य, मी त्यांची काळजी घेते. गुरुधर्म, शिष्यधर्म, शेजारधर्म, परस्परांची काळजी घ्यायची. आणि आपल्या संस्कृतीत शत्रुधर्मसुद्धा सांगितलेला आहे. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण, रावण पडलेला आहे, रामाचा बाण लागून मेलेला नाही आहे. त्यावेळेला मरणांतानी वैराणी हे सूत्र रामाने सांगितलेलं आहे. मरेपर्यंत आम्ही शत्रू होतो, आता मरणांतानी, आता वैर संपलं, अजूनही तो जिवंत आहे, काही श्वास आहेत, तेव्हा हे लक्ष्मणा, हे विभीषणा, त्याच्याकडे जा आणि राज्य चांगलं कसं करायचं हे शिकवून घ्या. लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं, विभीषणाला नाही, की रावणाकडून राज्य कसं करायचं. हनुमंतांनी सांगितलं की संपूर्ण लंकेतून मला फिरवलं गेलं, मी ऐकत होतो कोण काय म्हणतंय. रावणाचं एक चुकलं की त्यांनी सीतेला पळवून आणलं. एरवी रावण हा आदर्श राजा आहे. लंकेतल्या लोकांसाठी काय कोणाशीच तक्रार नाही आहे. राज्य कसं करायचं हे रावणाकडून शिका. तिथे वारकावा. मला हे फार आवडतं. म्हणजे नुसता एक प्रसंग घ्यायचा, त्याच्यावर विचार करत श्रीराम जयराम जय जयराम सुरू करा. मन भरकटलं तर या प्रसंगातच भरकटेल. गेला, पायाकडे विभीषण उभा राहिला, डोक्याकडे लक्ष्मण उभा राहिला. रावण म्हणून हसला. का हसतोस? ज्ञान घ्यायला पाठवलं ना रामाने. डोक्याकडे उभा राहतात गुरुच्या. मग विभीषण म्हणला, मी या बाजूला उभा राहतो, तू त्या बाजूला उभा राहा, ये होईना बात. मग रावण काहीतरी सांगतो आणि मग राम सांगतो की राजाला साजेल असा त्याचा अंत्यसंस्कार करा. मरणांतानी वैराणी हा शत्रुधर्म आहे. शत्रूला सुद्धा धर्माच्या कक्षेत घेणारी आपली संस्कृती आहे. सगळे धर्म आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे वक्ता धर्म आहे, श्रोता धर्म आहे. प्रत्येक गोष्टी कुठे आला ना की तिथे द्वैत आलं की दोघांचे म्युच्युअल अँड रेसिप्रोकल म्हणतो ना. माझा धर्म आहे तसा तुमचाही धर्म आहे. प्रत्येक बाबतीत गिराईकाचा धर्म आहे, विक्रेत्याचा धर्म आहे, डॉक्टरचा धर्म आहे, पेशंटचा धर्म आहे. बघा ना, जिथे द्वैत. आणि म्हणून आपण शेवटी जो शांतिपाठ म्हणतो तो द्विवचनात आहे. ओम सहनावतु सहनौ अवतु. नऊ म्हणजे आम्ही दोघे. बघा, सहनौ भुनक्तु आम्ही दोघे. ते नऊ म्हणजे दोघं. न वर न ना नऊ. नऊ नाही, नाईन नाही, नऊ आम्ही दोघं. हा द्विवचन फक्त संस्कृत आणि जर्मनमध्ये आहे, कारण जर्मनवर संस्कृतचा प्रभाव आहे असं म्हणतात. पण द्विवचन, एक वचन आणि एक वचन बाकीच्या भाषात. द्विवचन आपल्याकडे तरी मराठीत द्विवचन कुठे? संस्कृतमध्ये आहे. कारण त्यांनी सृष्टीला बघताना मी अँड द रेस्ट ऑफ द युनिवर्स, मी अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, मी आणि संपूर्ण विश्व, मी आणि संपूर्ण जगत, मी आणि समाज, मी आणि माझं कुटुंब, मी शिक्षक आणि माझे विद्यार्थी, मी मॅनेजमेंट आणि माझी संस्था, सगळीकडे हे द्वैत आहे. या द्वैताचं अद्वैत धर्माच्या माध्यमातून करायचं, म्हणजे कर्तव्याच्या माध्यमातून करायचं. मॅनेजमेंटने आपलं कर्तव्य पार पाडायचं आणि शिक्षकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडायचं, तर रामराज्य होतं. हे लक्षात ठेवा. रामराज्य आहे त्याच्यावर आधारित आहे. म्हणून विषय इमम विवस्वते योगम प्रोक्तवान. विवस्वान म्हणजे सूर्याला हा मी योग सांगितला. कोण सांगतो? कृष्ण. कृष्णाच्या अर्जुनाच्या वयात 4-5 वर्षाचा फरक. कृष्णाचं वय 89 वर्ष, 89, आणि अर्जुन 85 असेल.
तो म्हणतो तू खूप माझ्यापेक्षा मोठा नाही आहेस 4च वर्षाने. सूर्याला तू सांगितलास. बरोबर हाच प्रश्न अर्जुन विचारतो पुढे बघा. नंतर काय सांगितलं, विवस्वान मनवे. मनु हा पहिला मानव. जसा यदू यादव आपण म्हणतो ना, कुरु कौरव, तसा मनु मानव. आपला आदिपुरुष कोण आहे तर मनु आहे. त्या मनुला सांगितला विवस्वानाने हा धर्म, तुला मी जे सांगतोय ते योग. नंतर मनु इक्ष्वाकू अब्रवीत. इक्ष्वाकू हा सूर्यवंशाचा पहिला पुरुष, रामाचा पहिला पूर्वज. इक्ष्वाकू रामरक्षेच्या कुठल्या श्लोकात हा आलेला शब्द ते बघा, इक्ष्वाकू. तिथून तो वंश सुरू होतो. पहिला सूर्य विवस्वान, नंतर मनु, नंतर इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूपासून सुरू होतं. संपूर्ण किती रामाच्या आधी त्या वंशात सूर्यवंशात मोठे राजे होऊन गेलेले आहेत, महान. प्रत्येक राजाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्याला रघुवंश नाव दिलेलं आहे, रघुराजाचा वंश. पुढे आता बघा, विषयांचे ठाई प्रीती अनिवार, वाढली साचार प्राणियांची, ठेवी ती आसक्ती देहीच म्हणून गेली विसरून आत्मबोध. फक्त देह हो, देहासाठी कपडे, देहासाठी दागिने, देहासाठी, मनासाठी काय, हा प्रश्न विचारायचा. मागे तुम्हाला गमतीनं सांगितलं होतं उदाहरण, तुमचं पाठ आहे. असा वर्ग होता, त्याच्यात विद्यार्थी होते 12वीचे वगैरे, पेरेंट्सही होते. म्हणलं तुमचा घरावर खर्च किती होतो, तुमचं भाड्याचं घर आहे, भाडं, एरवी आमचा रंग देणं वगैरे, मेंटेनन्स, विचार करून ते सांगत होते. देहावर किती खर्च होतो, रोज फूड, कधी कधी कपडे, हे सगळं. प्रत्येक भागावर किती खर्च विचारल्यानंतर शेवटी विचारलं डोक्यावर किती खर्च होतो, डोक्यावर. आणि म्हणावं लागला मला, डोकं आहे ना तुम्हाला, डोक्यावरचा खर्च म्हणजे कशावरचा खर्च, शॅम्पूचा, तेलाचा बघा, का कट्टीवरचा खर्च म्हणजे हेल्मेटचा. डोक्यावरचा खर्च म्हणजे कसला, अरे 1 रुपयाचं, तुम्ही त्यावेळेला 1 रुपया इंट्रोड्युसिंग प्राईस होती लोकमतची, 1 रुपयाचं वर्तमानपत्र हा डोक्यावरचा खर्च आहे. हे बुद्धीवरचा आहे ना, काहीतरी वाचाल, काहीतरी बघाल, काहीतरी विचार कराल. विचार करणं त्याच्यासाठी जो खर्च करतो तो डोक्यावरचा खर्च आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की डोक्यावर आम्ही जवळजवळ काहीही खर्च करत नाही. एकाने 1 बोट वर केलं, लोकमत घेत होता, दुसऱ्याने 2 नवप्रभा आणि तिसरा गोमंतक 3 रुपये होते. 3च्या वर बोटच गेली नाही त्यांची. पुस्तक कोण विकतच घेत नाही, वाचन कोण करतच नाही. डोक्यावरची इन्व्हेस्टमेंट काय, आपले खर्च सोडा, आपली गुंतवणूक किती आहे, डोक्यावर जो करतो नाही तो. सध्या भारतात सॉफ्टवेअर चांगलं होतं, भारत प्रोग्राम निर्माण करणार आहे, हार्डवेअर इतर देश करतील. काल सांगितलं ना तुम्हाला की भारत सगळ्यात शेवटपर्यंत सर्व्हाइव्ह करेल आणि इतरांना मदत करेल. त्याचं हे कारण आहे, भारत हा सॉफ्टवेअरमधला देश आहे, भारत हा विचारवंतांचा देश आहे. आणि जे विचार करतात त्याच्यात फक्त प्रॉफिट नसतो, इतरांचंही कल्याण व्हावं हा विचार भारतीय संशोधकांच्या मनात असतो. नुसती नागवणूक नाही तर काही ना काहीतरी सेवासुद्धा. इथे गंमत बघा, विषयाच्या ठाई प्रीती अनिवार्य, वाढली साचार प्राणियांची, ठेवी ती आसक्ती देहीच म्हणून गेले विसरून आत्मबोध. देखे आस्था बुद्धी गेली आड वाटे, सार्थकते वाटे भोगसुखी. आस्था बुद्धी जरा हे करे, व्हॉल्यूम मोठा कर, मला हे करावं लागतं. ठेवी ती आसक्ती देहीच मधून गेली विसरून आत्मबोध. देखे आस्था बुद्धी गेली आडवाटे. आस्था म्हणजे श्रद्धा, आपली श्रद्धेवर चाललाय ना हा वर्ग. श्रद्धा आहे एकमेकावर, श्रद्धा आहे कार्यक्रम असणार आहे, श्रद्धा आहे अभंग ज्ञानेश्वरी आहे, श्रद्धा आहे ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा ग्रंथ आहे. सगळी आस्था बुद्धी गेली आडवाटे, आडवाटेनं निघून गेली. आस्था बुद्धी गेली आडवाटे, सार्थकते वाटे भोगसुखी. भोगसुखी सार्थक. म्हणून मला गंमत वाटली, मी सहज विचारलं, आहेत आपल्याचकडे येणाऱ्या, वानतेलाही तोच अनुभव असतो, पण प्रसादाला तुम्ही का नाही थांबत असले. तेव्हाच मला कळलं. मग त्यांच्या एक मुलीच्या बाबतीत तर आईनेच सांगितलं, नवऱ्याच्या बाबतीत बायकोनी सांगितलं. घरी चमचमीत असतं सर, घरी रविवारी आम्ही शिवराक खात नाही, धर्म बुडेल. काय कल्पना आहे.
म्हटलं गोडसं आहे ना, म्हणून आम्ही आणायला सुरुवात केली रॅपर. भरा खीर तरी द्या त्यांना, जा लवकरात लवकर. म्हणजे मासा पाण्याच्या बाहेर एक वेळ तडफडणार नाही इतके तडफडतात. मग प्रायोरिटीज निराळ्या आहेत. भोगसुखी, देहसुखी आणि आपल्याला आनंद पाहिजे. कसं हो आनंद मिळणार आहे सांगा बरं. ठेवी ती आसक्ती देहीचं मधून गेले विसरोनी आत्मबोध, देखे आस्था बुद्धी गेली आडवाटे, सार्थकते वाटे भोग सुखी. भोगाचा सुख. जाहला संसार हाची जीव प्राण, तया लागी जाण धनुर्धरा. संसार इतके संसार. आपण म्हणतो ना की हे मूल मला अगदी जीव की प्राण आहे, तर जीव की प्राण संसार झालेला आहे. जीव की प्राण कार झालेली आहे, जीव की प्राण हे झालेली आहे. मग परवा गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे किंवा त्याच्या आधीसुद्धा असेल. मी नेहमीप्रमाणे उतरताना दार, नाही नाही थांबा थांबा, तो उघडेल. मागून उतरला त्याचा मुलगा, त्याने दार उघडून दिलं. मी म्हटलं मी उघडतो ना, तुम्ही मोडाल. हे बघा तुम्ही मोडाल. आता त्यांना मी सांगितलं नाही बाबा मी आत्तापर्यंत बैलगाडीत बसत होतो, ही पहिली गाडी, ही पहिली गाडी. बरं तुझी जी गाडी आहे तीच माझी गाडी आहे. माझी म्हणजे आमची. आता समजा तुम्ही. नाही त्याने उघडू दिलं. पण माझा एक फुगा फुटला की सेवा म्हणून तो मला दार उघडून देत होता, सेवा म्हणून नाही. दार उघडायचं आणि ठक्का करून लावायचं. ठाक्कन लावलं की त्याला हार्ट अटॅक आला. हेच तुम्हाला सांगतो की मी म्हणलं की हा या गाडीतला माझा शेवटचा प्रवास सद्गुरूंनी ठरवावा, हे म्हणून मी उतरलो. गंमत बघा की तुम्हाला जर वेदना होत असते, आणि खरंच वेदना म्हणजे इकडे हात तिकडे हात तिकडे हात, म्हणजे असं बसायचं पुतळ्यासारखं कशाला, व्हॉट फॉर. आपल्याकडे देव महाराजांच्या कृपेनं दगड मारली की तिथे गाडी आहे आपली. मी हे त्यांना काहीही बोललो नाही, काहीही बोललो नाही, कारण मला विषय वाढवायचा नव्हता. पण किती वस्तूवर प्रेम, व्यक्तींवर नाही आहे प्रेम. हे माझ्याबद्दल त्यांना आदर वगैरे काही नाही, गाडीबद्दलचं प्रेम आहे. मला हे सांगायचं आहे, वस्तू म्हणून दोन प्रकारची माणसं असतात. आपण दुसऱ्या प्रकारचं नको व्हायला. पहिल्या प्रकारची माणसं दे सर्व पीपल अँड यूज थिंग्स. दुसऱ्या प्रकारची दे यूज पीपल अँड सर्व थिंग्स. मेंटेन गाडी करायची, मेंटेन आईवडिलांना करायचं नाही. म्हातारी आत्ता येताना एक 10 मिनिटाचा मी हे बघितली क्लिप, फिल्म होती मराठी, वेळ नावाची. ती म्हणते की आई सकाळपासून तुम्हाला फोन करत आहे. हो फोन वाचतोय, पण कुणाचा फोन आला बघायलाही मला वेळ नाही. आई बोलतायत, बोला आईशी. नाही. मग जातो त्यावेळेला आई हार्ट अटॅक, हॉस्पिटलमध्ये नेतात. मग तिथे तो विचारतो आई शेवटी काय म्हणाली. आई म्हणाली एवढंच आहे, मला फक्त त्याचा आवाज ऐकायचा होता. आता रडून काय उपयोग आहे. म्हणून खाली मेसेज येतो, आपल्या जवळच्या माणसांसाठी काही दिलं नाही तरी चालेल, वेळ द्या आणि वेळच्या वेळी द्या, वेळेवर द्या. जरा उशीर झाला की संधी गेली. मग तो रडून काय उपयोग आहे. आईला काही नाही, फक्त तुमचा आवाज ऐकायचा होता. हे आईचे शेवटचे शब्द होते. आणि काय. म्हणून लक्षात ठेवा, माणसांना आपण सेवा करूया आणि वस्तूंना उपयोग करूया. वस्तूंना मेंटेन करू नका. याच्यावर रेक पडली, त्याच्यावर रेक पडली, त्या मुलाला मी थोबाडीत मारली. मुलाला मारली, इथे परत व्हाईट वॉश करून घेतला असता. विचार करा, आपला बरोबर उलटं झालं पाहिजे. वस्तूंकडचं प्रेम. म्हणून माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे. आईवडील आलेले आहेत, खेड्यातून आलेले आहेत, फार सुरेख. आता 15 दिवस राहतील. म्हटलं आपण खेड्याकडच्या गप्पा मारायच्या, तुमच्या भाषेत मी बोलेन, गावरान भाषेत. हां आपण गप्पा मारूया. हे सगळं चाललं. दुसऱ्या दिवशी गेले. कुठे गेले. घरी गेले. का. कारण त्यांनी बेसिनमध्ये चूळ मारताना नवीन रंग दिला होता, त्याच्यावर शिंतोडे उडले. बघा, तेही स्वाभिमानी. आम्ही जर चूळ मारताना भिंतीवर 4 शिंतोडे उडले असतील आणि ते दंतमंजन लावणार आहे ना. आईवडिलांना म्हणलं बरं झालं ते गेले, आणि आता त्यांनी पुन्हा कधीही तुझ्याकडे येऊ नये. मीही येणार नाही. कारण वस्तूंना तू जपतोस आणि आईवडिलांना बिलकुल किंमत देत. आपल्याकडून ही चूक होऊ नये. कुठलाही माणूस परिचित किंवा अपरिचित असू दे, तो माणूस आहे म्हणून त्याला नमस्कार केला पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे. देखे आस्था बुद्धी गेली आडवाटे, सार्थकते वाटे भोग सुखी, जाहला संसार हाची जीव प्राण, तया लागी जाण धनुर्धरा. अर्जुन वाच. अर्जुनाचा प्रश्न आहे
सूर्याला तू कसा सांगितला? काल परवा तुझा माझा जन्म झाला आहे, बरोबर आहे ना? काल परवा 90 वर्षापूर्वी तू जन्मला आहे. सूर्याला तू सांगितलास, आणि सूर्याने मनूला सांगितला, आणि मनूनं इक्ष्वाकूला सांगितला, आणि ती परंपरा चालत आली. ती परंपरामध्ये खंडित होते, म्हणून संभवा मी युगे युगे ते श्लोक आहेत. आता बघा तुम्ही काय सांगितलेलं आहे. इमम अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमे तद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान इति. कृपानिधे आता, कृपानिध कोणाला म्हणलेलं आहे? याला म्हणलेलं आहे, आमच्या कृष्णाला म्हणलेलं आहे. कृपानिधे आता तू हे घे ना, कागद हातात घे, ते चालू दे, ते चालू राहील. हां, नाहीतर अभ्यास कर, कारण हे जास्त महत्त्वाचं आहे. समोर असला तरी चालेल. ओके ओके, काही हरकत नाही. कृपानिधे आता, कृपानिधी कोणाला म्हणलेलं आहे? कृष्णाला म्हणलेलं आहे. कृपानिधे आता पुसेन जे काही, पुसेन म्हणजे विचारेन, पुसणे म्हणजे विचारणे, जुनं. पुसेन जे काही ऐकोने ते घेई सावधान. मी विचारतोय ते जरा नीट ऐक. कोण म्हणतोय? अर्जुन. काय विचारतो? तेवीची आशंका घेतली म्हणून नको आणू म्हणी राग त्याचा. तेवीच म्हणजे लगेच. तू म्हणला सर लगेच मी शंका घेतली, राग आणू नकोस. पुढे काय की तो विवस्वान वाडवडीलाही ठाऊकाचे नाही कोण काय. विवस्वान कोण हे आमच्या वाडवडला नाही माहीत नाही, आणि तू त्याला सांगितलास. बघा पुढे. तरी तुवा देवा केव्हा कैसा त्यास केला उपदेश सांगे मज. हे किती सोपं आहे बघा, समजायला सोपं आहे अगदी. कसं मला कळेल सांगा बरं. ऐके विवस्वान तो तरी प्राचीन, तू तव श्रीकृष्ण सांप्रतचा. तू अलीकडचा आणि तो प्राचीन पलीकडचा. म्हणून ही गोष्ट वाटे विसंगत साशंगले चित्त याची लागेल. माझ्या मनात शंका आलेली आहे, ती शंका दूर कर. तरी तुवा कैसा रवी लागी. रवी म्हणजे सूर्य, विवस्वान, विवस्वान म्हणजे सूर्य. रवी लागी भला उपदेश केला पूर्वकाळी सर्व तो वृत्तांत मज उमजेल ऐशा परी बोल कृपावंता. मला समजेल अशा शब्दात सांग. श्री भगवान वाच. हे 2-3 श्लोक फार महत्त्वाचे आहेत. या श्लोकावर आधारित एका ज्ञानेश्वरच्या पुस्तकाची कथा मी अनेकदा सांगितलेली आहे, आता फक्त उल्लेख करेन. श्लोक बघा. बहूनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. काय बघा. बहुनी मे तव तो कृष्ण श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता जे काळी होता विवस्वान. ज्या काळी सूर्य जन्मला, आजही सूर्य आहे ना, पण जे काळी, ज्या काळी सूर्य होता, नसो तदा आम्ही तुझं भ्रांती ऐसी तरी तो नेणसी अर्जुन आहे. त्यावेळेला आम्ही नव्हतो, हा तुझा भ्रम आहे. आता तुमच्या लक्षात येईल मी कुठल्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. अप्रतिम पुस्तक आहे, ज्ञानेश्वरीवरचंच, मराठीत खूप मोठं आहे पुस्तक. तर तव तो श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता जे काळी होता विवस्वान नसो तदा आम्ही तुझं भ्रांती म्हणजे भ्रम ऐसी तरी तू नेणसी अर्जुन आहे. अनेक ते जन्म तुझे माझे झाले परी तू आपुले नाठविसी. ज्या ज्यावेळी जे जे माझे अवतार सर्व ते साचार स्मरत असे. दर्पणी ते जैसे प्रतिबिंब दिसे एक वस्तू भासे दोहोताई. माझे जन्म निराळे झाले पण मी एकच आहे ना. आपला देह असला, आपण म्हणतो ना आत्मा तोच आहे, देह बदलतो. आपण जशी वस्त्र बदलतो फाटल्यानंतर, तसा हे याचं प्रारब्ध भोगून झालं की आत्मा देह सोडतो, तो तोच आहे. अनेक जन्म झाले तरी ज्याला आत्म्याची स्मरण आहे, आत्मज्ञान आहे, त्याला ते सगळे जन्म आठवतात, मला आठवतात. तू विसरलेला आहेस. आणि विसरलेला आहेस म्हणजे इतका की याच जन्मातली पहिली 3 वर्ष आपल्यापैकी कोणाला फर्स्ट हँड मेमरी आहे का? आज रात्री विचार करा. फर्स्ट हँड मेमरी. आईने सांगितलं तू 1.5 वर्षाचा होतास, त्यावेळेला गेलास चुलीकडे आणि राग फासलीस, तेव्हाच वाटलं की हा पुढे योगी होणार. हे आईने मला सांगितलं. खरं सांग, सरपटत गेलो. ती काय चुलीतली राग, ती काय फासली, खेळ होता ना, बाहेर असतो तर माती फासली असती. विचार करा. ही काय माझी आठवण आहे का? नाही. दुसरी आठवण मावशीची. 3 वर्षाच्या आधी नाही, मला 6 वर्षाच्या आधीची आठवण नाही आहे. पहिलीत होतो त्यावेळेला कुणीतरी चिंचेला दगड मारला, तो मला लागला, रक्त आलं, मुलांनी उचलून मला हेडमास्टरकडे नेलं आणि माझं फर्स्ट एड झाली. म्हणजे माझी आठवण फर्स्ट एडपासून नाही. मला ह्याच्या आधीचं काहीही आठवत नाही जीवनात. मी खूप प्रयत्न केला
मागे जाऊन बुद्धी ताणून स्मृती ताणून माझी 6 वर्षाच्या आधीची आठवण मला नाही आहे. पण बऱ्याच जणांना 5व्या वर्षाची 4थ्या वर्षाची. मी फर्स्ट हँड मेमरी म्हणला, तुम्हाला आठवण पाहिजे. दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितली आहे ती सेकंड हँड मेमरी आहे. पुढे बघा. आणि म्हणून नसो तदा आम्ही दर्पणी ते जैसे प्रतिबिंब दिसे एक वस्तू असे भासे दो ठाई. आता पुढचं बघा, फार चांगलं आहे. मूळ वस्तूचा त्या करिता विचार असे का साचार दुजे रूप. मूळ जी वस्तू आहे आत्मा, तो जर एक आहे लक्षात ठेवा, तर मग तुम्ही दुसरी वस्तू हा जन्म तो जन्म देहाचा आहे. जन्म देहाचा आहे, आत्म्याचा नाही आहे. मला ते सगळं स्मरण आहे, तुला नाही आहे. तैसा जरी पार्था असे निराकार करोनी स्वीकार प्रकृतीचा जगत कार्यासाठी होतसे साकार नटे अवतार घेऊन या संभवामी युगे युगे. आता इथे मगाशी तुम्हाला सांगितलं, एका पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगेन की यगो जोशी नावाचे कादंबरीकार मराठीतले, त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि जे धो धो गाजले. 2 तुम्हाला माहीत असेल, एक आहे शेवग्याच्या शेंगा, दुसरा आहे वहिनीच्या वांगड्या, तिसरा बहुतेक बाळा जोजोरे आणि स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. असे सगळे मराठी चित्रपट. लेखक होते चांगले. पुनर्भेट नावाचे त्यांचे माझ्याचकडे काहीतरी 8 असे संच आहेत कथांचे. पुनर्भेट असं काहीतरी असेल, मुद्दा बघा. तर त्यांना त्यांचा प्रसाद नावाचं मासिक अजूनही चालू आहे. त्याच्यात त्यांनी सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख, त्यांनी जी ज्ञानेश्वरी मराठीत भाषांतर केली ती दर महिन्यात 2-2 पानं 4-4 पानं ते छापत होते. एकदा सहज ते म्हणाले या यगो जोशींना की तू छापतोयस, वाचतोस का रे? पण नाही नाही म्हणला, ते प्रूफ रिडिंग वगैरे करणारे वाचतात, मला वेळ नाही आहे, माझं दुसरं लेखन चालू असतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं एकदा तरी वाच ही ज्ञानेश्वरी, मूळ ज्ञानेश्वरी एकदा तरी आयुष्यात वाच. म्हणाला मी त्यावेळेला गीता अभ्यास करत होतो. गीतेचा हा श्लोक आत्ता जो आपण वाचला तो मी वाचला. बाहेर पाऊस पडत होता, पाऊस थोडा थांबला, मी रोज फिरायला जायचो, तसं मी फिरायला गेलो. मनात हाच श्लोक की अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले, मला माझ्या जन्मांचं स्मरण आहे, तुला विस्मरण आहे. हा फरक आहे तुझ्या माझ्यात, मला सगळे जन्म आठवतात. मग ते म्हणाले हा ज्ञानेश्वरीबद्दल सांगतो एवढं जर ज्ञानेश्वरी असेल तर आपण कल्पना करायला काय हरकत आहे की ज्ञानेश्वर ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेलासुद्धा आपला एक जन्म असेल. कल्पना करायला काय हरकत आहे आपला जन्म नेवाशालाच असेल. कल्पना करायला काय हरकत आहे ज्ञानेश्वरी सांगताना आपण तिथे श्रोत्यात असू. कल्पना करायला काय हरकत आहे? कारण माझे अनेक जन्म झालेले आहेत. ज्ञानेश्वरांच्या वेळेला असेल, महाराष्ट्रात असेल, नेवाशाला असेल, त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात असेल, ज्ञानेश्वर सांगतायत त्या भक्त्यात मी असेन. अशी ती कादंबरी आहे, मोठी कादंबरी आहे. नंतर कधीतरी, पण हे लक्षात ठेवा, मूळ वस्तूचा त्याकरिता विचार असे का साचार दुजे रूप तैसा जरी पार्था असे निराकार करोनी स्वीकार प्रकृतीचा. मी निराकार आहे, आपण सगळे मुळात निराकार आहोत आत्मा, पण आपण आकार धारण केलेला आहे, देह धारण केलेला आहे, म्हणून आपण देहाचे सगळे व्यवहार करतो. देहाचे विकार आपल्याला लागतात. हे पुढे आहे. जगत कार्यासाठी होतसे साकार नटे अवतार घेऊन या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम. इथे भारत म्हणजे भारत देश नाही, आपल्याला पटतो, कारण भारताला ग्लानी आलेलीच आहे, कायम असते. भारत ग्लानीतच आहे गेली काही हजार वर्ष. भारत म्हणजे भरत वंशात जन्मलेल्या. मग भारत कोण कोण आहे? दुर्योधन भारत आहे, एकाच वंशात जन्मले. भरत हा दोघांचे. आणि महाभारतात म्हणून संदर्भाने वाचायचं असतं. हे दुर्योधन म्हणतोय शकुनीला, भारत म्हणजे तिथे दुर्योधन आहे भरत वंशातला. इथे भारत कुणाला म्हणलेलं आहे? अर्जुनाला. भारत युधिष्ठिराला म्हणलेलं आहे, भारत भीमाला म्हणलेलं आहे. भरत वंशात जन्मलेला भारत, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे? युगायुगी सर्व धर्मरक्षा संरक्षावे ओघ हा स्वभावे आद्य असे. स्वभाव आहे, माझं कार्यच आहे की प्रत्येक युगात धर्माचं पतन होतं आणि धर्माचं पतन झाल्यानंतर असं म्हणतात की धर्म 4 पायावर उभा आहे. की सत्ययुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं, धर्म 3 पायावर उभा राहायला लागला. त्रेतायुग संपलं, द्वापरयुग आला, धर्म 2 पायावर उभा राहायला लागला.
द्वापारयुग संपलं, कलियुग, धर्म एका पायावर उभा आहे. आणि आपण समजूया हा एक पाय म्हणजे नाम आहे, संतांनी दिलेला. नाम घ्या, धर्म सावरला जाईल. ते 4 पाय म्हणजे आपण कुठलेही 4 पाय, सत्य, तप, हे, पण आपण धर्म अर्थ काम मोक्ष, हा मोक्ष गेला, धर्म अर्थ काम, बरोबर. त्रेतायुगात धर्म गेला, अर्थ काम, महायुद्ध म्हणजे महाभारत, अर्थ काम, आणि आता अर्थ गेला, फक्त काम उरलेलं आहे. आणि कामावर उपाय नाम, हे लक्षात घ्या. पुढे बघूया आपण. युगायुगी सर्व धर्म रक्षवाय ओघा स्वभावे आद्यासे, म्हणून या जेव्हा 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 धर्मा लागी आक्रमी सर्वांगी अधर्म, ही ग्लानी आहे. धर्माच्या सर्व भागांवर अधर्माचं आक्रमण झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आजची मंदिरं, हे पीठाधीश काय आहे? परवा आमचे काही मित्र म्हणजे 2 जण कुठे संकेश्वरला गेले. संकेश्वरला शंकराचार्य मूळ आहेत आणि आता भावी आहेत 2 जण. गप्पा मारतो ते म्हणाले की गोवा संकेश्वर पीठाच्या ह्याच्या खाली येतो. म्हणाले की माझ्याकडे इथे 20-25 मोठी बाडं म्हणतात त्याला, म्हणजे गठ्ठे आहेत. बघितलं तर 100च्या वर गठ्ठे आहेत आणि त्याच्यात गोव्याचा उल्लेख आहे. मग आल्यावर म्हटलं पहिल्यांदा अर्काईव्जकडे जा, अर्काईव्जची परवानगी घ्या, त्यांचा एक संशोधक घ्या. आणि आता तो अभ्यास सुरू झालेला आहे. आपली 2 माणसं तिथे जाऊन राहतील. केवढं गोव्याबद्दल त्याच्यात सांगितलं आहे. गोवा, गोव्यातली मंदिरं, गोव्यातल्या जाती जमाती, गोव्यातला धर्म परिवर्तन, सगळी माहिती त्याच्यात आहे. त्याच्यात काही जाहिराती दिलेल्या आहेत, त्याला निवेदनं किंवा प्रकटनं म्हणलेलं आहेत. तो सगळा विषय परत कधीतरी तीच व्यक्ती येऊन आपल्याला सांगेल जी अभ्यास करते. मोठं घबाड लागले, घबाड म्हणजे अचानक झालेला लाभ. बघा इथे काय सांगितलं, परित्राणाय साधूना आपुल्या भक्तांचा घेऊनी कैवार येतो अवतार धरूनिया, धर्मनीती यांची करोनिया भेट दोनसी गाठ बांधी तुम्ही. धर्म आणि नीती, आता ते सांगितलं धर्माच्या ठिकाणी अधर्म झालेला आहे. काल तुम्ही कुणीतरी मला वाचून दाखवलं की शिर्डी आणि शेगाव यांची कंपॅरिझन. शेगावमध्ये कसं आध्यात्मिक उपासनेला अनुकूल वातावरण होते आणि इकडे सगळा बाजार व्यापार व्यवहार. आणि तुम्ही गेला असाल, मी नाही गेलो शिर्डीला, पण लक्षात घ्या आहे सगळं बाकीचंच आहे सगळं. परित्राणाय साधूनाम विनाशाच्या दुष्कर्म, धर्मनीती यांची करून या भेट दोघांशी गाठ बांधे तुम्ही, याची काजा लागी या कार्यासाठी धनंजया जाणं होतो अवतीर्ण योगायोगी. परी हेची तत्व ओळखे तो जगी, तोची भक्त योगी ज्ञानवंत. ज्ञान आणि योग, योग म्हणजे कर्मयोग, ज्ञान पाहिजेच. तोच ज्ञानी आहे जो माझं स्वरूप ओळखतो. रूप काय कृष्ण, स्वरूप काय भगवान. भगवान उवाच हे कृष्णाचं स्वरूप आहे आणि रूप काय कृष्ण उभा आहे सारथी हातात लगाम घेऊन. मग माझ्या रूपाच्या प्रेमात पडतात आणि स्वरूप जाणत नाहीत. अधिकार कोणाचा आहे माहीत आहे ना, सगळ्यात वरचा गोपींचा. ते कृष्णाच्या रूपाच्या प्रेमात तर पडल्याच आहेत, पण कृष्ण गेल्यानंतर जा तू. आता आमच्या सगळ्यांचा तू होतास, आता आमच्यापैकी प्रत्येकीच्या मनात तो आलेला आहे. आमच्यापैकी प्रत्येकीचा तू एक्सक्लुझिव्ह म्हणतो ना, फक्त माझा असा तू झालेला आहे. जातो हे जमलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं 18 सूत्र सांगितल्यानंतर 19वा काहीतरी सूत्र आहे नारदांच्या भक्तिसूत्रात. किती सांगू भक्तीबद्दल, यथा व्रज गोपिकानाम. गोकुळातल्या गोपींनी जशी भक्ती केली तशी भक्ती करा. भक्तीबद्दल आणखीन किती सांगू, पुढे खूप सांगितलं आहे, पण एक लक्षात ठेवा गोपींची भक्ती सर्वोच्च आहे. पुढे त्याच्यानंतर जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. म्हणजे त्यांनी सांगितले की जन्मकर्मच मे दिव्यम, मे म्हणजे माझा जन्म आणि माझं कर्म दिव्य आहे. 7व्या वर्षी पुतन्नेला मारेल का, दिव्य आहे मी. माझा जन्म झाला त्यावेळेला मी चतुर्भुज रूपात जन्म घेतला. देवकीला दर्शन दिलेलं आहे. देवकी म्हणाली अरे तू विष्णू आहेस, हो म्हणाला, पण माझ्या पोटी जन्म घेतो. पण हे जे मी विष्णू आहे मूळ स्वरूपातला, याचं देवकीला त्यांनी विस्मरण घडवलं. नाही तर देवकीला आणि पुढे यशोदेला विश्वरूप दर्शन दाखवलं, पण विस्मरण घडवलं. नाहीतर यशोदेला कृष्णाशी वागणं अवघड गेलं असतं. देवकीला हा आपला पुत्र आहे हे मानणं अवघड गेलं असतं, पण त्याने आपलं दाखवलं की मी हे माझं स्वरूप आहे, मूळ रूप आहे, पण मी तुमच्या पोटी मूल म्हणून जन्म घेणार आहे. हे पुढे बघा,
की असोनी अजन्मा कैसा घेई जन्म, अक्रिय मी कर्म कैसे करी. मी अजन्म आहे, मला जन्मच नाही आहे, मी आहेच आहे. कल्पना करा, ओम. ओम पूर्वी होता, आत्ता आहे, नंतर असणार आहे. जो कायम आहे त्याला जन्म कसा? जो आत्ता आहे नंतर नसणार आहे त्याला जन्म. तुम्हाला एक वाक्य सांगतो चिंतनासाठी, अवघड वाटलं सोडून द्या. जन्मापूर्वी समजा माझं वय 60 वर्षांचं आहे, 60 वर्षापूर्वी मी नव्हतो, अजून 60 वर्षांनी मी नसेन. दोन नसण्यांच्या मध्ये आत्ताचं असणं किती खरं आहे? म्हणजे कणाकणा आत्ता मी नाही आहे, 60 वर्षांनी मी नसणार आहे, म्हणजे श्वासाश्वासाने मी त्या नसणाऱ्या 60 वर्षांकडे निघालो आहे ना. म्हणजे नसण्याकडून नसण्याकडचा प्रवास हा असणं किती आहे हे लक्षात ठेवा. याला मिथ्या म्हणलेलं आहे. कणाकणाने बदलतोय, क्षणाक्षणाने बदलतोय, प्राणाप्राणाने बदलतोय, प्रत्येक श्वासाला बदलतोय. आणि बदलतोय म्हणजे इट इज नॉट ओनली ट्रान्सफॉर्मेशन बट आय एम नियरिंग माय एंड. लाईफ सेज गो अँड डेथ सेज कम. जीवन सांगते चला आता, आणि मृत्यू म्हणते या आता. व्हेन, केव्हा? होप्स, फिअर्स, डम, मला मुख्या बनवता. आता काय भीतीच वाटते फक्त. अशा वेळेला जीवन सांगतं चला आता, आणि मृत्यू म्हणतो या आता. हे लक्षात ठेवा. जाणारा प्रत्येक दिवस किंवा होणारा प्रत्येक सूर्यास्त, कधी आपल्याला सूर्य आपण म्हणतो काय सूर्य आकाशात सुंदर दिसतोय, त्यावेळेला स्वतःला सांगा की माझ्या जीवनाची जी कॉफीन आहे शवपेटिका, त्यात आणखीन एक नेल मारला गेला, आणखीन एक खिळा मारला. लास्ट नेल, शेवटचा खिळा केव्हा मारणार आहे मला माहीत नाही. शेवटचा श्वास कोणता मला माहीत नाही. परंतु आपण पहिल्यांदा सांगितलं जीवन काय? टिफिन आहे. त्या टिफिनात निरनिराळे घास आहेत. रोज झोपताना सांगा जीवनाच्या टिफिनमधला एक घास कमी झाला आणि मृत्यूच्या कॉफीनमधला एक खिळा जास्त झाला. हे फार आराम मिळेल तुम्हाला. मृत्यूचं भय जाईल. खिळा किती खिळे उरलेत माहीत नाही, तेवढे खिळे झाल्यानंतर पुरायचं किंवा जाळायचं. मृत्यूची कॉफीन, जीवनाचं टिफिन. टिफिनमधला एक एक घास कमी होतोय ते मला कळत नाही. माझं काही अक्षय पात्र नाही आहे. आणि द्रौपदीचं अक्षय पात्र म्हणतात. सूर्यास्तानंतर कुठे अक्षय पात्र? अक्षय पात्र प्रकारच नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून फार सुंदर आहे. असोनी अजन्मा कैसा घेई जन्म, अक्रिय मी कर्म कैसे करी. मी काहीही करत नाही तरी सगळं करून राहिलेलो आहे. सूर्याला तो म्हणतो ना की सूर्या तू उगवलास की जगाचे सगळे व्यवहार सुरू होतात. सूर्य हसतो. तू सगळ्या जगाला ऊर्जा देतोस. सूर्य जरा मोठ्यानं हसतो. तुझ्या प्रकाशामुळे आमचं जीवन सोपं होतं. सूर्य आणखीन जोरात असतो. तू अंधार नष्ट करतोस म्हणून तुला नमस्कार. तू तमारी आहेस. तम म्हणजे अंधार, अरी म्हणजे शत्रू. त्यावेळेला सूर्य रागवतो म्हणतो आत्तापर्यंत तू करत होतास ती माझी स्तुती होती, ठीक आहे म्हणत होतो, हसत होतो, पण ही खोटी स्तुती करतोय. अंधाराचा मी शत्रू, अंधार दूर करतो. आय रिमूव्ह द डार्कनेस वेन आय मायसेल्फ डू नॉट नो व्हॉट डार्कनेस इज और हाऊ डार्कनेस लुक्स. मला माहीत आहे ती गोष्ट मी कशी दूर करेन सांगा बरं. आता जर तुम्हाला सांगितला जॉर्ज मुलिंदवा नावाचा आफ्रिकेतल्या टिंबक्टू गावात एक राहतो, त्यांनी माझ्यासाठी एक घास सोडलेला आहे. मला काय कळलं? मला माहीतच नाही ती व्यक्ती. तसं मला माहीतच नाहीत बऱ्याच गोष्टी. आणि आपण काय म्हणतो की नाही नाही त्यांनी हे केलं माझ्यासाठी, त्यांनी केलं, मी हे केलं. काही तसं नसतं. इथे काय सांगतो ते लक्षात ठेवा की याची कथा स्वभावे संपूर्ण सोनी अजन्मा कैसा घेई जन्म आणि अक्रियमी कर्म कैसे करी. त्यावेळेला सूर्य म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे मी उगवतो. त्यावेळेला सूर्य म्हणतो मी उगवतो म्हणजे काय रे, मी आहे तिथेच आहे, पृथ्वी फिरते. म्हणून एक वाक्य सांगतो इंग्रजीतलं, फार सुरेख वाक्य. अशा वाक्याने आपल्या विचारांची दिशा बदलायची असते. हू इट इज फुलिश टू टीच दिस वर्ल्ड. या जगाला शिकवणं मूर्खपणाचं आहे. विच सेज, जग काय म्हणतं, द सन रायझेस वेन इट इज द होरायझन दॅट सेट्स. बघा बरं, म्हणजे सूर्य उगवला म्हणतो, खरं म्हणजे होरायझन म्हणजे क्षितिज, माझा भाग खाली जात असतो म्हणून सूर्य वरती आलेला, माझा भाग वरती आला, सूर्य अस्त झाला. म्हणजे होरायझन सेट्स अँड होरायझन रायझेस. पण आपण म्हणतो सन रायझेस अँड सन सेट्स. अशा जगात लॉजिक कोण शिकवणार आहे?
असं ते वाक्य आहे. पण एक लक्षात घ्या, म्हणून सूर्य म्हणतो अरे मी जन्मतच नाही, पण ठीक आहे जन्म झाला उगवलो, पण मला जो अंधार माहीतच नाही तो कसा, ही पुढची गोष्ट आपल्याला माहीत आहे. तो जो ऋषी असतो, तो सिद्धपुरुष असतो, तो उद्या तुला अंधार दाखवतो, रात्री मुठीत अंधार गोळा करतो आणि सूर्य उगवण्याची वाट बघतो. सूर्य उगवल्यावर म्हणतो तुला अंधार बघायचा ना, बघ. सूर्य म्हणतो कुठे अंधार. मला हा क्षण खूप आवडतो माझ्या जीवनातला. मी अंधार मुठीत ठेवलेला आहे, सूर्य उगवला की सूर्याला म्हणतो अंधार बघायचा ना, बघ. सूर्य म्हणतो कुठे अंधार. सूर्याला अंधाराचा परिचयच नाही आहे. सूर्याला अंधाराचा सूर्योदय झाल्यावर घुबडाचे डोळे जातात, अंधळा होतो, आणि सूर्यास्त झाल्यावर कावळ्याचे डोळे जातात, कावळा अंधळा होतो. म्हणून अगदी कावळ्यापुढे त्यांच्या कावकाव भाषेत तुम्ही सांगितलं सूर्यास्त काय सुंदर असतो, कावळा म्हणेल मारीन चोच, खोटं बोलतोय तू, सूर्यास्त म्हणजे काही नाहीच, मला काही दिसतच नाही. आणि घुबडाला सांगितलं 2 मिनटं थांब, सूर्योदयाचं वर्णन सांगतो, तो म्हणेल बापरे, घुबडाची चोच फार वाईट असते, अनुभव नाही मला, पण असं म्हणतात की बघा कसे सुंदर. खोटं आहे, सूर्य उगवतच नाही, कारण सूर्य उगवला की अंधळा. ज्ञानेश्वरातली उदाहरण आहे ते. म्हणजे घुबडाला सूर्योदयाचं वर्णन करून सांगणं आणि कावळ्याला सूर्यास्ताचं वर्णन करून सांगणं मूर्खपणाचं आहे. तसंच ज्याला बिलकुल इच्छा नाही आहे प्रवचन ऐकायची, त्याच्यासाठी प्रवचनं आयोजित करू नका. इट इज लाईक कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन. म्हणजे डुकरासमोर तुम्ही जर मोती पसरले तर ते खाणारच आहे. त्या मनाने आपली बरी आहे. गाढवा पुढे वाचली गीता. महाराज म्हणले गाढव कोण? गीता गाढवा पुढे वाचली गीता. गीता वाचणारा गाढव आहे, म्हणजे मी आहे. पण ठीक आहे, आपण सगळेजण एकाच बोटीतले आहोत म्हणून बरं आहे. आणखीन 1-2 वाचूया. तर हां, नसे देहभाव जरी देहधारी वर्ततो व्यापारी अनासक्त. मला देह नाही आहे पण मी देहधारी होतो. मी कोणतंही कर्म करत नाही, सगळं जग मी चालवतो. बघा ना, आणि अनासक्त आहे, मला कशाची आसक्ती नाही आहे. हे जमलं पाहिजे. विशेषतः तुम्हाला म्हणतो निवृत्ती हा चांगला शब्द आहे. निवृत्ती म्हणजे रिटायर होणं. निवृत्ती झाल्यानंतर मनाने निवृत्त व्हायला शिकलं पाहिजे, म्हणजे विड्रॉल ऑफ माइंड. हल्ली काय झालेलं आहे, पेन्शन बऱ्यापैकी आहे, टेन्शन नाही आहे, कारण संसार मुलं वगैरे सगळी जास्त उपभोगतात. म्हातारी माणसं नको तिथे तडमडतात. हे मला म्हणण्याचा अधिकार आहे, मी तडमडत नाही, कडमडतो. लक्षात ठेवा, कुठे का क्यूमध्ये हे आधी नागरिक. शेवटी कदंबनी वगैरे स्वतंत्र केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी स्वतंत्र. नाही तर हा मध्ये हात घालणार ठरठरता आणि तुम्हाला वाटेल याला पॅरालिसिस झालेला आहे. कशाला? तुमचे आजोबा तुमची मान हलू दे, काही असू दे, क्यू स्वतंत्र. किती ठिकाणी जातात तिकडे बघा तुम्ही. निवृत्त नको, थोडं तरी निवृत्त नको का व्हायला? नाही. आजी आजोबा जास्तीत जास्त मोबाईल वापरतात. आजी आजोबा जेव्हा मोबाईल नव्हता जास्तीत जास्त टी व्ही बघतात, आणि आजी आजोबा कमीत कमी वाचन करतात. अपवाद आहेत. हा कालनिर्णयने महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5-6 शहरात केलेला सर्वे काही वर्षापूर्वी. तुम्ही म्हणता मुलं टी व्ही बघतात. मुलांना वेळ ठेवला आहे का टी व्ही बघायला? सकाळी उठ, शाळेत पोचव, शाळेतून आण, क्लासला जा, येताना स्विमिंगला किंवा कुठेतरी पाठव. वेळ कुठे त्यांना? रविवारी पूर्ण बांधून टाकलेलं आहे. आई बाबा त्या मानाने जास्त बघतात. सगळ्यात आजी आजोबा तेच बघतात. बघा ना, ते सुद्धा सोडून त्यांनी एकमेकाकडे बघितलं ना तर आयुष्यभराचा जो पश्चात्ताप होतो, मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, तो कमी होईल. पण दोघांचंही तोंड टी व्हीकडे, आणि बनणार भांडण, तेरे भी चूप मेरे भी चूप. म्हणजे कुणी तू बोलायचं नाही, मी बोलायचं नाही, डोळे समोर. हे कसलं कोएक्झिस्ट? हे काय सहजीवन आहे का? हे सहजीवन आहे का? संध्या छाया म्हणून एक नाटक आहे, फार सुरेख आहे, जयवंत दळवींचं. आणि पूर्वी नटही मोठे होते हो. अगदी आम्ही ज्या थिएटरमध्ये ते बघितलं, शेवटी ते इतके हतबल होता की पायऱ्या थिएटरच्या, तर ते कुठेतरी पायऱ्या चढतात, जमत नाही, प्रेक्षकांच्यामध्ये येऊन बसतात. हे थोडक्यात म्हणजे आमच्या माणसाने आमचा त्याग केलेला आहे. तुमच्यापैकी कुणीतरी आधार देईल का? तू इतका आई काय करतोयस? एकदा मला तुझ्या आईला बघायचं आहे. बॉस म्हणतो त्याला, तो म्हणतो की उशीर झाला कारण मला आईला आंघोळ घालायची होती. आहे तो म्हणतो तुझ्या आईला कुणीच नाही आहे का?
नाही म्हणला, मला कुणी नाही आहे आईशिवाय. बघा हे बरोबर उलट आहे. शेवटी एक दिवस बॉस त्याच्या नकळत त्याच्या आईला बघायला येतो आणि बॉसच्या डोळ्यातून पाणी येतं. बॉसनी जी टाकलेली बायको असते ती अनाथाश्रमात महिलाश्रमात गेलेली असते. आपल्याला आई नाही म्हणून यांनी आई दत्तक घेतलेली असते. बघा यांनी आई दत्तक घेतलेली आहे. ती आई या बॉसनी आपली टाकलेली बायको आहे. म्हणाला काय सेवा करतो हा आई म्हणून. मी बाई म्हणून सुद्धा तिच्याकडे बघितलं नाही, कुठेतरी एक दासी दाई म्हणून वापरलं. वाईट वाटतं. आणि नंतर तो त्याला म्हणतो मी क्षमा मागतो, हिला मी घेऊन जाऊ का. त्यावेळेला ती म्हणते मी कशाला येऊ तुमच्याकडे, तुम्ही टाकलेत ना मला. त्यावेळेला हा म्हणतो पण तुम्ही माझ्याकडे राहायला आला तर चालेल, तुम्ही राहा ना एकत्र, मी करतो ना तुमची सेवा. हे एक निराळी दृष्टी आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. वीत राग जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वता. हे माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे ज्याला कळतं ना त्यालाच मी कळतो अगदी. आणि असोनी अजन्मा कैसा घेई जन्म अक्रियमी कर्म कैसे करी स्वभावे संपूर्ण जयासी हे ज्ञान तोची पार्था जाणं मुक्त श्रेष्ठ. तो नुसता नाही, तो श्रेष्ठ जीवनमुक्त आहे. माझं स्वरूप कळलं पाहिजे. मी तुझ्यासमोर आहे ना, ठीक आहे, तुझ्यासारखा वागतो, पण प्रत्यक्षात मी मुक्त आहे. माझा जन्म दिव्य आहे. मी जन्मलेलो नाही, मी प्रकट झालेलो आहे. नंतर त्यांचं मला प्रारब्ध होतं जडलेलं. आधीच्या जन्माच्या कथा दशरथ आणि कौशल्याच्या सांगितलेल्या आहेत म्हणून रामपोटी जन्माला आला. देवकी आणि वसुदेवाच्या सांगितल्या आहेत म्हणून कृष्ण जन्माला आला. पण हा देहाचा भाग झाला. मला जन्माची गरजच नाही, मी अजन्म आहे. अजन्म आहे म्हणून मी अजरा आहे. म्हातारपण नाही मला. आणि अजरा आहे म्हणून मी अमर आहे. अजरा अमर फक्त मी आहे. पण हे ज्याला कळलं त्याला मी कळलो आणि तो मुक्तच आहे. जीवन मुक्त आहे, मुक्त श्रेष्ठ. नसे देह भाव जरी देहधारी वर्ततो व्यापारी अनासक्त. मला देह नाही आहे तरी मी देह धारण करतो, पण सगळे भोगात मी अनासक्त म्हणजे डिटॅच्ड, अटॅच्ड नाही. कशालाही मी चिकटत नाही, हे सांगितलेलं आहे. आता हे फक्त वाचूया. वीत राग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिता बहवो ज्ञानतपसा पूता मद्भाव मागता. फक्त वाचूया, उद्या इथूनच सुरुवात करूया. कोणत्या गोष्टीचा करीती ना शोक होती पार्था देख निष्काम जे. निष्कामपणाची सुंदर व्याख्या केलेली आहे की कोणत्याही गोष्टीचा शोक करत नाही. अशोक ना तुझं नाव, मग शोक काय करतो बायको गेली म्हणून, नाव बदलून टाक असं त्याचा गुरु त्याला सांगतो. त्यावेळेला म्हणतो शोक करून ती परत येणार असेल चला दोघेही रडूया. पण गेल्या व्यक्तीचं म्हणून सांगितलेलं आहे की असोनी अजन्मा. हां त्याने काय कोणत्या गोष्टीचा करीती ना शोक होती पार्था देख निष्काम म्हणजे क्रोधाची या मागे कदापि न जाते संतत मतप्राप्ती संपन्न जे. सतत ज्यांना माझी प्राप्ती झालेली आहे, सतत जे माझ्यात आणि मी ज्यांच्यात आहे. आपण नेहमी म्हणतो ना महाराज तुमच्यापासून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत असे जे सतत असतात ते कायम माझ्यात असतात. त्यांना दुःख नाही, त्यांना क्रोध नाही, राग नाही, त्यांना लोभ नाही, त्यांना दंभ म्हणजे ढोंग नाही करायची गरज. माझ्यातच ते असतात. हे लक्षात ठेवा की क्रोधाची या मागे कदापि न जाते, क्रोधाच्या मागे जात नाही. संतत मतप्राप्ती संपन्न जे सेवेसाठी साच म्हणजे खरे राहिले जिवंत आत्मबोधे तुष्ट निसंग जे. मला कशाला काम करायला पाहिजे, पुढे येणार आहे तो. मी ह्याच्यात राजसूय यज्ञात सगळी कामं केली. पहिलं काम काय केलं, जे दुरून राजे आले होते त्यांची पादत्राणं काढली, नीट ठेवली, पाय धुतले. पाय सुजण्याचं कारण नव्हतं कारण रथातून आले होते, पण तरीसुद्धा जर गरज असेल तर मी पायाला त्यांच्या मालिश केलं, पाय स्वच्छ धुतले, पुसले माझ्या वस्त्राने आणि नंतर आले. इथपासून जेवणाच्या वेळेला ताटं वगैरे काय पत्रावळी असतील, काही ताटं असतील, मी वाढली, मी उष्टी काढली, मी नंतर जेवलो. ज्यावेळेला तुम्ही सगळेजण गप्पा वगैरे मारत होता त्यावेळेला तुमच्या रथाचे जे घोडे होते त्या घोड्याच्या पायात कुठे ना काहीतरी शल्य गेलेलं आहे म्हणजे जखम झालेली आहे, मी त्यांना बरं करत होतो. त्यांना स्नान घातल्याचं पाणी देत होतो आणि त्यांची जी पिशवी असते त्याच्यात हरभरा वगैरे तोबरा म्हणतात त्याला, मी त्यांची सेवा करत होतो.
त्यांना खरारा करत असतो. खरारा म्हणजे मालिश घोड्यांचं आणि काळजी घेणं घोड्यांची. म्हणजे मी घोड्यांची काळजी घेत होतो, मी तुमच्या पायांची पादत्राणांची काळजी घेत होतो, मी तुमची ताटं वगैरे वाढत होतो. लक्षात घ्या, कोणतं काम मी करायचं ठेवलं आहे आणि मला कोणतंही काम करण्याची गरज नाही आहे हे लक्षात ठेवा. तरीही मी कामं करतो, कारण पुढे फार मोठा श्लोक येणार आहे त्यावेळेला हे लक्षात ठेवा. फक्त सेवेसाठी साच राहिले जिवंत आत्ममध्ये तुष्ट निस्संग जे तीर्थासीही जेणे येई पवित्रता तीर्थरूप स्वतः होती जे का. ज्यांच्यामुळे तीर्थाला पवित्रता येते अशी काही माणसं जर तीर्थक्षेत्राच्या शेजारी राहत असतील, जर तिथे असलेल्या देवतेची पूजा करत असतील, तर त्यांच्यामुळे तीर्थरूप बनतं, पवित्र बनतं. त्यांच्यामुळे ते देऊळ पवित्र बनतं, त्यांच्यामुळे तो देव, ती देवाची मूर्ती पवित्र बनतं आणि ते जे देवस्थान आहे ते जागृत बनतं, त्याच्यातलं चैतन्य जागतं. असे किती लोक आपल्या आजूबाजूला आहेत बघा बरं. त्या मंदिरातून वगैरे क्वचित दिसतात, क्वचित. प्रत्येकजण फक्त काम करतो, वर्क. मी पूजा करतो, मी सेवा करतो, मी अर्पण करतो हा भावच नाही आहे. क्वचित एखादा असेल तर, नाहीतर नाही आहे. आपण करायला काय हरकत आहे. ॲट सम स्टेज इन लाईफ निवृत्त झाल्यानंतर मी म्हणतो, कारण आपल्याकडे काही म्हणतं आपण आता त्याग करायला शिकलं पाहिजे. अरे हे तुम्ही घ्या, मी उदाहरण सांगतो बघून. जोरात ओरडले आजोबा घरातले, मी स्वयंपाकघरात झोपू, माझ्या प्रॉव्हिडंट फंड म्हणून हे घर बांधलेलं आहे. म्हटलं काहीतरी झालेलं आहे. मी म्हटलं काय प्रकरण आहे. त्यावेळेला त्यांची बायको म्हणाली की मुलाचे साहेब येणार आहेत, ज्यांच्या हाती मुलाचं प्रमोशन आहे, म्हणून आपली बेडरूम तो साहेबाला नेणार आहे, ते त्याची सेवा करायला शेजारच्या खोलीत झोपणार आहेत, इतर मंडळी हॉलमध्ये झोपणार आहेत. यांना आजोबांना सांगितलं तुम्ही स्वयंपाकघरात झोपा. राग आला. यांनी आपणहून सांगायला पाहिजे होतं, अरे मी कुठेही झोपायला तयार आहे, हा महत्त्वाचा तुझा प्रसंग आहे ना, साहेब आला आहे ना, साहेबाची सेवा करायची ना, मी कुठेही झोपायला तयार आहे, मी काहीही खायला तयार आहे, शेजाऱ्याकडे जायचं म्हणलं तरी हरकत नाही आणि मंदिरात जरी माझी सेवा करत असाल तरी हरकत नाही. हे आजोबा वृद्धाश्रमात पाठवले जात नाही. मी का म्हणून, माझं घर आहे, माझ्या प्रॉव्हिडंट म्हणून. हे आजोबा ॲट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी ते वृद्धाश्रमात पाठवले जातात, किंवा मुलं त्यांना तुम्ही घरात राहा तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमधल्या, आम्ही स्वतंत्र ब्लॉक घेतला आहे तिथे राहायला जातो. काय मिळालं आजोबाला बघा. हेच ते सांगतायत, ते लक्षात घ्या की तीर्थासीही जेडे येई पवित्रता, तीर्थ पवित्र होतात अशा लोकांमुळे तीर्थरूप स्वतः होते जे का. आपण तीर्थपुरी वडिलांना वगैरे म्हणायचो, तीर्थरूप गुरुना म्हणायचो, कारण ते तीर्थरूपच असतात. मग त्यांनी साधं पाणी जरी दिलं तरी ते तीर्थ आहे. त्यांची सेवा करणं हे तीर्थक्षेत्रात जे देव आहे त्या देवाची पूजा करण्यासारखं आहे. हा सगळा भाव आहे. आणि म्हणून पुढचं वाचूया. फार महत्त्वाचा श्लोक आहे जो विवेकानंदांनी त्यांच्या भाषणात सांगितला आणि इथे आपण थांबणार आहोत आत्ता. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मम वर्तमान, वर्मा झाले ना तिथे त पाहिजे. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. अर्थ अगदी सोपा आहे. भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई तया भजे मीही तैसाची गा. माझ्याशी ज्या नात्यानं आणि ज्या संबंधानं तुम्ही येता त्याच नात्यानं आणि त्याच संबंधानं मी तुमच्याकडे येतो. प्रसंग मागे सांगितला होता नारदांचा, लक्षात ठेवा. नारद तक्रार घेऊन जातात. म्हणाले काल दिवसभर मी मथुरेत होतो, काय कौसाला सगळीकडे तुझं दर्शन, आणि मी सतत नारायण नारायण म्हणतो, मला कधी तू दिसतोस कधी दिसत नाहीस. ही पार्शालिटी का? मी तुझा भक्त नाही का? तो कौस माझ्यापेक्षा जास्त भक्त आहे का? त्यावेळेला नारदा, तू तरी एवढी उतावेळी, व्हाय बी सो इम्पेशंट. नारदाला विचारतात, थांब ना जरा, तू माझ्याकडे कुठल्या भावाने येतोस? तो मी तुमचा भक्त म्हणून, मग मी भक्त म्हणून तुझ्याकडे येतो. काय पटत नाही. तू माझा भक्त म्हणून मानतोस, मी तुला माझा भक्त म्हणतो. हा कंस कोण म्हणतो रे मला? शत्रू म्हणतो. उद्या बघ ना, हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. त्याला सगळीकडे मी दिसतो, म्हणजे मृत्यू दिसतोय. एकदम विंचू चावल्यासारखा उठतो म्हणतो, अंथरुणात कृष्ण नाही ना, फेकून देतो. पांघरुणात कृष्ण नाही ना, पाणी प्यायला येतो, पाण्यातून विष रूपानं मारणार नाही ना, खायला जातो, पोट फाडून बाहेरून मला मारणार, खात नाही पीत नाही, कृष्ण कृष्ण. जाऊन दरबारात बसतो, एकदम उठतो, खाली कृष्णाने स्फोट घडवला, तर मी मरेन.
इकडे तिकडे नुसता फिरतो. घरी आल्यानंतर 2 बायका अस्थिप्राप्ती, एकजण पंखा घालते, नको नको पंख्यातून वाऱ्यात, आणि मला सगळीकडे त्याला कृष्ण दिसतो. शेवटी आरशात बघतो, आरशात सुद्धा त्याला कृष्ण दिसतो. ही भक्तीची केवढी अवस्था आहे हो. हे गोपी कृष्ण वगैरे असतात ना, तसं नातं आहे हे. आरशात सुद्धा त्याला कृष्ण दिसतो. नारद म्हणतोय, हे मी कृष्णा सगळं बघितलं. तो शत्रू म्हणून माझ्याकडे बघतो, मी शत्रू म्हणूनच त्याच्याकडे बघतो. उद्या थांब, दुसऱ्या दिवशी कृष्ण रूपानं, हे विष्णूकडे गेलेलं आहे तक्रार करत, कृष्ण रूपानं कौसाला मारून टाकलेलं आहे शत्रू. अजून एक राहिलं ना. काही दिवसांनी ते कृष्णाकडे जातात. नारद पहाटेच्या वेळेला, कृष्ण कुठे उठला आहे, शय्यागृहात नाही आहेत, बेडरूममध्ये, इकडे नाही तिकडे नाही कुठे नाही, देवघरात असेल. म्हणाले, खोटं कशाला बोलता, जे देव म्हणून ज्याची जग पूजा करतं तो कोणाची पूजा करतं. बघितलं तर तामणात कृष्णाने मूर्ती काढलेली आहे. त्यात एक अशी छोटी असलेली रुद्राक्षाच्या माळा घातलेली, तंबोरा घेतलेली मूर्ती आहे. आणि तो त्याच्यात पळीत कारण ओम श्री नारदाय नमः, ओम श्री नारदाय नमः. नारद म्हणतो, हे काय तू कृष्णाय नमः म्हणतोस ना, नारायणाय म्हणतोस ना, तू माझ्याकडे भक्त म्हणून बघतोस, मी तुझ्याकडे भक्त म्हणून. ये यथा, जे ज्याप्रमाणे माम प्रपद्यन्ते, मला शरण येतात, माझ्याशी संबंध जोडतात, त्याच भावनेनं, त्याच नात्यानं, त्याच संबंधानं मी त्यांच्याशी वागतो. केवढं आश्वासन आहे बघा. हे वाचूया फक्त. तांस तथैव भजाम्यम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वदा. भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई, तया भजे मीही तैसाची गा. माझी या ठाईचं मनुष्य मात्राची वृत्ती भजनाची स्वाभाविक. परी नाही ज्ञान म्हणून नाशले, तेनेची पावले बुद्धिभेद. मग मी जो एक साच धनंजया, तेथे कल्पोनिया अनेकत्व. देखती ते भेद अभेदाचे ठाई, नाम देती पाही अनात्म्यासी. देवदेवी ऐसे म्हणून या माते, देखे अचर्चा ते चर्चिती जे. चर्चा म्हणजे पूजा करणे. हा, चर्चा म्हणजे बोलणं नाही, अर्चना म्हणतो ना आपण. हां, म्हणजे चर्चिले भस्म सर्वांगी वगैरे म्हणतो ना आपण. म्हणजे ज्याची पूजा करणं योग्य नाही त्याची पूजा करतात. जो कायम तृप्त आहे त्याला नैवेद्य दाखवतात. जो सगळीकडे व्यापलेला आहे त्याला प्रदक्षिणा घालतात. हे फार संकुचित रूप आहे माझी मूर्ती. शेवटी सांगतात, देवदेवी ऐसे म्हणून या माते, देखे अचर्चा ते चर्चिती ते. तेथे तैसा उपासना मार्गी, उपासना मार्गी या सकळ असे मी केवळ साक्षीभूत. येथे ज्याची जैसी असेल भावना, तैसे तो अर्जुना फळ पावे. ज्याची जैसी भावना तैसा तो फळ पावे. याचा अर्थ आपण उद्या बघणार आहोत. इथून उद्या सुरुवात करणार आहोत. शांतपणे जरा डोळे बंद करून बसूया. कृष्ण आपल्या जन्माचं रहस्य सांगितलं. मी फार पूर्वीपासून आहे, तसाच अर्जुना तूही पूर्वीपासून आहे हे सांगितलं. मी मुळात निराकार, पण मी आकार धारण करतो. मुळात मला देह नाही, मी देह धारण करतो. म्हणून देहाचे सर्व गुणधर्म विकार मला भोगावे लागतात. अर्जुना, जो ज्या भावनेनं, ज्या नात्यानं, संबंधानं माझ्याकडे येतो, त्याच भावानं, त्याच नात्यानं आणि त्याच संबंधानं मी त्याच्याकडे जातो. समजून घेऊया, त्याप्रमाणे वागूया. आज एक कागद आपण परत देणार आहोत. शांत 1 मिनिट शांत बसूया. डोळे बंद आहेत, कपाळावर आठी नाही, 2 भुवयांच्या मध्ये ताण नाही, डोळे ओठ अलगद मिटलेले आणि गाल दात जीभ सैल सोडलेले. हे सैल सोडणं आहे ना, त्याला रिलॅक्सेशन म्हणतात. संस्कृतमध्ये शिथिल म्हणतात. शिथिलीकरण म्हणजे रिलॅक्सेशन. सैल सोडायचं शरीर. ज्यावेळेला डॉक्टर बऱ्याच वेळेला दंडाला इंजेक्शन देतात त्यावेळेला गच्च आपण आवळून धरतो. डॉक्टर म्हणतात सैल सोड रे, स्नायू मसल्स रिलॅक्स, आणि मग तुला इंजेक्शन दिलेलं कळणारही नाही. तू इतकं घट्ट धरलेलं आहेस की मला लाकडाला इंजेक्शन देतो असं वाटतंय. शांत, रिलॅक्स. श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे
मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे, सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ. शांतिपाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा सगळा दरबार पाहूया, संतांचा, सद्गुरूंचा आणि देवांचा. त्यांचं दर्शन घेऊया, सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.